विजय थलपती सरकार स्थापनेचा दावा करणाऱ्या टीव्हीके प्रमुख लोकभवनात दाखल झाले आहेत। सरकार स्थापनेचा दावा आता विजय थलपती विजय करेल। सर्वाधिक जागा विजय थलपती यांच्या टीव्हीके पक्षाला मिळालेल्या आहेत, त्यामुळे टीव्हीके प्रमुख लोकभवनात दाखल झालेले आहेत। गटनेता म्हणून सुद्धा पुढे आलेले आहेत। मान्यता दिलेली आहे पक्षाने आणि पक्षाच्या सर्व सदस्यांनी। त्यानंतर आता टीव्हीके प्रमुख थलपती विजय हे सरकार स्थापनेचा दावा काही क्षणात करण्याची शक्यता आहे। सर्वांना सरप्राईज केले टीव्हीकेने। फेब्रुवारी 2024 मध्ये टीव्हीके या पक्षाची स्थापना केलेली होती थलपती विजय यांनी, आणि त्यानंतर अख्खा तामिळनाडू त्यांनी पिंजून काढला होता। मोठमोठ्या सभा घेतल्या होत्या आणि या सभांना प्रचंड प्रतिसाद देखील बघायला मिळाला होता। प्रमुख आव्हान होतं ते म्हणजे डीएमके पक्षाचं। स्टॅलिन हे गेल्या 10 वर्षांपासून सत्तेत होते तामिळनाडूमध्ये, त्यामुळे प्रस्थापितांना मोठं आव्हान निर्माण केलेलं होतं थलपती विजयांनी। स्टॅलिन यांच्या घराणेशाहीवर देखील त्यांनी टीका केलेली होती। आणि आता सर्वाधिक जागा मिळवल्यानंतर थलपती विजय सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे। टीव्हीके प्रमुख थलपती विजय लोकभवनात दाखल झालेले आहेत आणि काही क्षणातच ते सत्ता स्थापनेचा दावा करतील। सर्वात मोठा पक्ष ठरला आहे टीव्हीके आणि काँग्रेसने देखील पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलेला आहे थलपती विजय यांच्या पक्षाला। त्यामुळे अवघ्या काही जागा सत्ता स्थापनेपासून दूर आहे टीव्हीके, पण ही उणीव काँग्रेसने भरून काढलेली आहे आणि पाठिंबा दिला आहे टीव्हीकेला। त्यामुळे आता सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झालेला आहे टीव्हीकेचा। त्यामुळे लोकभवनात पोहोचून सत्ता स्थापनेचा दावा थलपती विजय करतील।